आपल्या सरकारने निर्णय घेतला, मोदीजींनी शेतकऱ्याला आपण नमो शेतकरी सन्मान योजना आणली, 1000 रुपये आपण पण देणार आहोत। राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता म्हणजे 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 4000 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने 52 लाख शेतकरी बांधवांचे दोन्ही हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, आचारसंहिता आता लवकरच लागू होणार आहे। त्या अनुषंगाने पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे आजपासून जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। कारण राज्य सरकारला सुद्धा माहिती आहे की शेतकरी बांधवांना जर निवडणुकीच्या अगोदर जास्तीत जास्त पैसे वाटप केले तर शेतकरी बांधव सुद्धा इमानदारीने आपल्याला मतदान करत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 8 हप्ता आणि पीएमचा 21 हप्ता दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4000 रुपये जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल किंवा पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला सुद्धा दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत आणि या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जातच आहे। तर आपण या ठिकाणी बघून घेऊयात की नमोचा हप्ता पीएमचा हप्ता आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहे, जेणेकरून शेतकरी बांधवांनो तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा होतील, तुमच्या बँक खात्यामध्ये सुद्धा पैसे येऊन जातील आणि तुमची सुद्धा नमोच्या 8 हप्त्याची आणि पीएमच्या 21 हप्त्याची प्रतीक्षा सुद्धा संपून जाणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा पद्धतीच्या भरपूर बातम्या फिरत होत्या, परंतु आज सकाळपासून प्रत्यक्षामध्ये पैसे जमायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांची चिंता मिटलेली आहे, शेतकरी बांधवांना काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता पीएमचा हप्ता वाटप होत आहे, कोणत्या शेतकरी बांधवांना हे पैसे वाटप होत नाहीत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व शेतकरी बांधवांना पैसे वाटप होतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण सुद्धा निर्माण होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या नमो शेतकरी योजनेमध्ये आणि या पीएम किसान योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे सुद्धा झालेले आहेत। तर अशा प्रकारचे घोटाळे थांबवण्यासाठी राज्य सरकारकडून पात्रता अटी शर्ती नवीन नियम लागू सुद्धा करण्यात आलेले आहेत। जर तुम्ही पात्रतांमध्ये बसत असाल तर तुम्हाला पैसे वाटप होतील, परंतु जर तुम्ही पात्रतांमध्ये बसत नसाल, नियमांमध्ये बसत नसाल, अटी शर्तींमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येण्यासाठी अडचण होणार आहे, तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमाच होणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांना तुम्ही सुद्धा पात्रतांमध्ये बसत आहात का, नियमांमध्ये बसत आहात का, अटी शर्तींमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर हे नियम कोणकोणते आहेत, कोणकोणत्या अटी शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। परंतु शेतकरी बांधवांना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत। तर हे घोटाळे म्हणजे काय की काही असे नागरिक आहेत की त्या नागरिकांच्या नावाने शेतजमीन नाही तरी पण त्यांनी आपल्या मित्राची शेतजमीन दाखवून, सरकारची गायरान जमीन दाखवून त्यांनी सुद्धा नमोचा अर्ज केलेला होता, पीएमचा अर्ज केलेला होता। त्यासोबत काही असे नागरिक आहेत की ते महाराष्ट्र राज्याचे रहिवासी नाहीत, ते यूपी राज्य, एमपी राज्य, झारखंड राज्य अशा बाहेर राज्यामध्ये राहत होते आणि ते आता महाराष्ट्र राज्यामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये येऊन शेती विकत घेतलेली आहे आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी नमोचा अर्ज केलेला आहे, पीएमचा अर्ज केलेला आहे आणि या ठिकाणी ते सुद्धा लाभ घेत आहेत। परंतु या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार नाहीत, त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमाच होणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांना नमोचा 8 हप्ता आणि पीएमचा 21 हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटप होत आहे। फक्त पात्र शेतकऱ्यांना पैसे जमवतील, जे शेतकरी बांधव अपात्र असतील त्यांना पैसे येणार नाहीत, त्या शेतकरी बांधवांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर आपण या ठिकाणी बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे, कोणकोणत्या बँकेमध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमवून जातील आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी नमोचा हप्ता आणि पीएमचा हप्ता दोन्ही हप्त्यांचे किती पैसे वाटप होत आहे त्याची माहिती सुद्धा देतच आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे वाटप होत आहे का 3000 रुपयाप्रमाणे वाटप होत आहे, त्यासोबत पीएम किसान योजनेचा 21 हप्ता 2000 रुपयाप्रमाणे वाटप होत आहे का 3000 रुपयाप्रमाणे वाटप होत आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। कारण शेतकरी बांधवांनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार आम्ही नमोचा हप्ता आणि पीएमचा हप्ता
3,000 रुपयाप्रमाणे वाटप करणार होतो, परंतु राज्य सरकारकडे आणि केंद्र सरकारकडे निधीची कमतरता असल्यामुळे दोन्ही हप्त्यांचे पैसे 3,000 रुपयाप्रमाणे वाटप करणे शक्य झालेले नव्हतं। परंतु यापुढे काळजी करायची गरज नाही, कारण सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी निधी वाटपाला मंजूर देण्यात आलेला आहे। तुम्हाला याच्या पुढचे जे हप्ते वाटप होणार आहे तर ते हप्ते 3,000 रुपयाप्रमाणे वाटप होणार आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। तर आपण या ठिकाणी बघून घेऊयात की नमोचा 8वा हप्ता आणि पीएमचा 21 हप्ता आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहे, किती हजार रुपयाप्रमाणे वाटप होत आहे त्याची माहिती सुद्धा देतच आहे। बघा शेतकरी बांधवांनो, हे सरकार तुमच्या हिताचं आहे, हे सरकार कामाचं आहे, त्यामुळे शेतकरी बांधव सुद्धा या सरकारला निवडून देत आहेत आणि हे सरकार सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जास्तीत जास्त पैसे वाटप करत आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, राज्यातील 52 लाख शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत आणि तेच 52 लाख शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत। म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांना आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यातील त्याच 52 लाख शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता आणि पीएमचा हप्ता वाटप सुद्धा करत आहे। तर बघा शेतकरी बांधवांना, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तर यांच्या माध्यमातून आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, परवा कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे, तर याची संपूर्ण सविस्तर डिटेल्स मध्ये माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना ही माहिती पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व शेतकरी बांधवांना पैसे जमवतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण सुद्धा निर्माण होणार आहे। कारण शेतकरी बांधवांना आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्हींच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे आणि पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो काळजी करायची गरज नाही, खटाखट पैसे वाटप होत आहेत, यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा शेतकरी बांधवांनो, नमोचा हप्ता आणि पीएमचा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे त्याची माहिती आपण पाहणार आहोत। परंतु हे माहिती पाहण्याच्या अगोदर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमवण्यासाठी कोणताही अडथळा येणार नाही, तुमच्या खात्यामध्ये हे पैसे खटाखट वाटप सुद्धा होतच आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, नमोचा हप्ता आणि पीएमचा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये वाटप होत आहे त्याची माहिती पाहणार आहोत। परंतु कोणत्या शेतकरी बांधवांना हे पैसे मिळणार नाही त्याची माहिती सुद्धा आलेली आहे, त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व शेतकरी बांधवांना पैसे वाटप होतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण सुद्धा निर्माण होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी कोणताही अडथळा निर्माण होऊ नये तर या ठिकाणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा शेतकरी बांधवांना, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की सर्व सरकारी योजनांचे पैसे हे आधार कार्डच्या माध्यमातून बँक खात्यामध्ये वाटप होत असतात, त्यामुळे शेतकरी बांधवांना आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की या आधार कार्डची लिमिट एका दिवसाला फक्त 35 लाख शेतकरी बांधवांची असते, त्यामुळे शेतकरी बांधवांना आज 12 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील, उद्या 12 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यामधील 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील। म्हणजे 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांना पैसे जमा होतील आणि यापुढे शेतकरी बांधवांना काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, अशा प्रकारच्या बातम्या फिरत होत्या, परंतु या ठिकाणी याच्या पुढे या बातम्या फिरणार नाहीत, कारण शेतकरी बांधवांना या दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होत राहतील आणि या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत सुद्धा राहणार आहे। परंतु शेतकरी बांधवांना कोणकोणत्या अटी, कोणकोणत्या शर्ती, कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। म्हणजे शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता आणि पीएमचा हप्ता कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे आणि कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार नाही, याच्यासाठी कोणकोणत्या पात्रता, कोणकोणते नियम, कोणकोणत्या अटी, कोणकोणत्या शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत याची संपूर्ण सविस्तर माहिती देणार आहे। परंतु शेतकरी बांधवांना, चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना अशा सर्व सरकारी योजनांची माहिती तुम्हाला सुद्धा
सुद्धा पाहायला मिळत राहील। बघा शेतकरी बांधवांनो, ही माहिती आपण पाहणार आहोत, परंतु शेतकरी बांधवांनो त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, तर ती गोष्ट म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांना नमो हप्ता पीएम हप्ता आता वाटप होत आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो या 52 लाख शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत, कारण शेतकरी बांधवांनो हेच 52 लाख शेतकरी बांधव पीक विम्याचे सुद्धा लाभार्थी आहेत। म्हणजेच ज्या ज्या शेतकरी बांधवांचं 2022, 2023, 2024 आणि 2025 या 3 ते 4 वर्षांच्या कालावधीमध्ये मोठ्या पावसामुळे, अतिवृष्टीमुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असेल, काही शेतकरी बांधवांचं मान्सूनच्या पावसामुळे नुकसान झालेलं आहे, काही शेतकरी बांधवांचं मान्सूनच्या अगोदरचा जो अवकाळी पाऊस असतो त्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे, आणि काही शेतकरी बांधवांचं मान्सूनच्या परतीच्या पावसामुळे सुद्धा नुकसान झालेलं आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो या ठिकाणी नुकसान भरपाईचे पैसे पीक विम्याच्या स्वरूपामध्ये वाटप होत आहेत, त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या फिरलेल्या आहेत, परंतु यापुढे अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागणार आहे, कारण प्रत्यक्षामध्ये पैसे जमायला सुरुवात झालेली आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले होते, निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे, प्रचंड वेगाने हे पैसे वाटप सुद्धा होतच आहे, कारण सरकारला आता निवडणूक आलेली आहे, सरकारला मतदानाची गरज भासलेली आहे। तुम्हाला सुद्धा शेतकरी बांधवांनो माहिती असेल, जर तुमची पत्नी लाडकी बहीण असेल तर तुम्हाला याचा अनुभव 100% आलेला असेल, कारण लाडकी बहीण योजना कधी सुरू केली की ज्यावेळेस तोंडावरती निवडणूक होती आणि सरकारला वाटत होतं की आपलं सरकार पडणार आहे, त्याच वेळेस सरकारच्या माध्यमातून लगेच लाडकी बहीण योजना सुरू केली आणि निवडणुकीच्या अगोदर 5 हप्ते, 6 हप्ते, 3 हप्ते, 4 हप्ते खटाखट पैसे वाटप केले। त्यामुळे लाडक्या बहिणींना वाटलं की या ठिकाणी हे सरकार कामाचं आहे आणि लाडक्या बहिणींनी सुद्धा खटाखट मतदानाचं बटन दाबलं आणि सरकारला सुद्धा निवडून दिलं। म्हणजे शेतकरी बांधवांनो ही लाडकी बहीण योजना या ठिकाणी राजकारण्यांसाठी, या ठिकाणी सरकारसाठी 100% गेम चेंजर ठरलेली होती, कारण याच लाडक्या बहिणींमुळे महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि आपल्या भारत देशामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे। तर एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे, त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका। बघा या ठिकाणी आपण बघून घेऊयात की नमो शेतकरी योजनेचा हप्ता, पीएमचा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये वाटप होत आहे त्याची माहिती पाहत आहोत, परंतु त्याच्या अगोदर एक गोष्ट तुम्ही काळजीपूर्वक लक्षात घ्यायची आहे, तर ती गोष्ट म्हणजे काय की नमोचा हप्ता किती हजार रुपयाप्रमाणे वाटप होत आहे, पीएमचा हप्ता किती हजार रुपयाप्रमाणे वाटप होत आहे ती गोष्ट क्लिअर करतो। बघा शेतकरी बांधवांनो, अजून 3000 रुपयांचा निर्णय झालेला नाही, त्यामुळे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा 2000 रुपयाप्रमाणे वाटप होत आहे आणि पीएम किसान योजनेचा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे वाटप होत आहे, त्यामुळे काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, नमोचा हप्ता आणि पीएमचा हप्ता फक्त पात्र शेतकऱ्यांनाच वाटप होत आहे, त्यामुळे पात्रता पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्हाला कोणी काहीही पात्रता सांगत असेल, परंतु सरकारने ज्या महत्त्वाच्या पात्रता लावलेल्या आहेत त्या पात्रता फक्त मीच तुम्हाला सांगत असतो। आता बघा शेतकरी बांधवांनो, याच्यामध्ये जी पहिली पात्रता लावण्यात आलेली आहे तर ती पहिली पात्रता उत्पन्नाची आहे, दुसरी पात्रता जी लावण्यात आलेली आहे तर ती जमिनीची आहे, तिसरी पात्रता सरकारी नोकरीची आहे, चौथी पात्रता गाडीची आहे आणि शेवटची 5वी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांच्या घरामधील फक्त एकच सदस्य नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना या योजनांचा लाभ घेत असायला पाहिजे। बघा अशा महत्त्वाच्या पात्रता होत्या, त्या सर्व महत्त्वाच्या पात्रता सांगितलेल्या आहेत। आता तुम्हाला जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवतो, म्हणजेच कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये नमोचा हप्ता, पीएमचा हप्ता वाटप होत आहे, कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होत आहे त्याची माहिती सुद्धा देतच आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 21 हप्ता राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी आज 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांनो काळजी करायची गरज नाही, यापुढे कोणतीही चिंता करायची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, हिंगोली जिल्हा, गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा अशा प्रमुख जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी या जिल्ह्यांमध्ये अगोदर नमोचा 7वा हप्ता, पीएमचा 20वा हप्ता वाटप झालेला होता, त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता या जिल्ह्यांमध्ये निवडणुकीच्या अगोदर सर्वात अगोदर वाटप होईल अशी माहिती सूत्रांकडून
मिळत आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजेच आता निवडणुकीच्या अगोदर आचारसंहिता लागू होत असते तर त्या आचारसंहिता लागू होण्यापूर्वी हे पैसे जमा होऊ शकतात अशा पद्धतीने दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। आता 4 महिने सुद्धा पूर्ण होत आलेले आहे, त्यामुळे जास्तीत जास्त पैसे शेतकऱ्यांना वाटप होतील अशी माहिती सुद्धा मिळत आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव नमोचे लाभार्थी असतील, पीएमचे लाभार्थी असतील, त्यांनी आधार कार्ड बँकेला लिंक करा, बँक खात्याची KYC करा, बँक खात्याला डीबीटी ऍक्टिव्ह आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, माहिती दिली, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब, गरज आहे त्यांना शेअर करायचं आहे।